मुलाचे परत ट्युनिंग एक दिसत आहे इमोशनल. काय सांगाल त्याबद्दल? बरोबर आहे. म्हणजे वयाचा हा टप्पा आहे की जिथे मला फक्त बापाच्याच भूमिका मिळू शकतात. जिथे कावळ्या पोराची भूमिका म्हटलं तरी कोणी ते देणार नाही मला. पण प्रत्येक रोलमध्ये वेगवेगळ्या शेड्स असतात, तशीच वेगळी शेड याच्यातही आहे. आणि याच्यामधलं जे बाप मुलाचं नातं आहे ते टॉम अँड जेरीसारखं आहे. एकमेकांना खोड्या काढत काढत एकमेकांना काय म्हणतो आपण, कॉम्प्लिमेंट करत करत पुढं जाणारं ते नातं आहे. आणि वयाचा असा टप्पा आहे की ज्याच्यामध्ये मूल वाया जाऊ शकतं असं जिथे बापाला वाटतं तिथे त्या बापाने त्याला सुधारगृहात टाकलेलं आहे. आणि त्याचा राग आहे मुलाला भयंकर की माझं स्वतःचा बाप, जे ट्रेलरमध्ये आपण बघितलं असेल तर, की कुठला बाप आपल्या मुलाला टाकतो का सुधारगृहामध्ये. तर याला असं वाटतं की या पोरांनी वाया जाऊ नये आणि म्हणून त्यांनी त्याला सुधारगृहात टाकलेलं आहे. एका ताणलेल्या नात्याचा पासूनचा तो प्रवासाची सुरुवात आहे. तो प्रवास संपता संपता ते नातं अगदी छान पद्धतीने बदललं जातं असा तो प्रवास आहे. बाप केले पण खूप यंग बाप केले, 40शीत बाप वाटतं असं. हां, म्हणजे ते दाढी मिशा काढल्यामुळे आमच्या दिग्दर्शकांचा आग्रह होता तो की अरे ती दाढी मिशा नको ठेवू. प्रत्येक फिल्ममध्ये ती दाढी मिशा आहेतच, वाढलेले केस. आपण यावेळेला जरा नीटनेटका, साफसुथरा, शर्ट इन केलेला असा बाप ठेवू. नाही तर ते काय पायजमा कोपरी आपली आयुष्यभराची आहेच आहे ना. काय कशी केमिस्ट्री म्हणजे बापले काय थोडीशी वेगळी? चांगली आहे. टॉम अँड जेरी सारखी आहे थोडक्यात. मग कधी तो खोड्या करतो, कधी हा खोड्या करतो, कधी तो उत्तर देतोय, कधी हा उत्तर देतो आहे. त्याला अशी ती केमिस्ट्री आहे. तसं आजकाल जनरेशनमध्ये की मुलगा बापाला मिठी मारू शकत नाही हे होय. असतात ते. पिक्चर बघितलं काय असं मेसेज जाईल? नाही मारतात की. मग मी ज्या पिढीचं आहे ती माझी पिढी ओ बाबावाली पिढी होती की वडिलांना आहो जावावाली. आत्ताची पिढी जी बघते ते बघतोय मी ती ए बाबावाली पिढी आहे ती सगळी. आणि त्यांना बऱ्यापैकी गोष्टी त्या मला असं वाटतं आत्ताच्या पिढीमधली जर मुलं बघितलीस तू 10वीच्या आतली, तर त्यांच्यामध्ये आणि वडिलांच्यामध्ये काही फार बॅरियर्स नाही तर ते. त्या वाटेल त्या गोष्टी वडिलांबरोबर शेअर करू शकतात. त्यांचे फिजिकल प्रॉब्लेम असतील, मैत्रिणी असतील किंवा ॲडोलसन्स एजमध्ये येणारे प्रॉब्लेम्स असतील, तर ह्या गोष्टी त्या आरामात पालकांशी बोलू शकतात, जे माझ्या पिढीत फारच अवघड होतं. म्हणजे बाल सुधारकडे जाणाऱ्यांसाठी काही मेसेज असेल का? नाही, बाल सुधारगृहात जाण्यासाठी मेसेज काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. सोशली मेसेज नाही आहे तो, पण नातं आपण आपल्या बाजूनी आपल्या नात्याला कसं सामोरं जातो त्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्हाला त्या नात्याबद्दल डेप्थ असेल, ज्या तुम्हाला जाणीव असेल, तर प्रसंगी 4 शिव्या खाऊन सुद्धा ते नातं चांगलं राहावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि तसे प्रयत्न करावेत असं मला वाटतं. 20 तारखेला प्रेक्षकांना काय वाटलं? काय सांगणार, 20 तारखेला चित्रपट सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो आहे. पटकन जावा, 4 तिकीटं काढा. बुक माय शोवरती पण आहे किंवा डायरेक्ट जाऊन जरी तिकीटं काढली तरी चालेल. 4 जणांनी जाऊन बघून या चित्रपट. निराशा नक्की होणार नाही. प्रोड्युसरने अपील केलं नाही आवडलं तर पैसे रिटर्न. हा, मग ते आता ते काय श्रीमंत आहेत ते, त्यामुळे तसं होणार नाही. पण ते पिक्चर आवडेल तुम्हाला, सगळ्यांना पिक्चर 100% आवडेल ते.